आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक रोमहर्षक प्रसंग आहे. पण हे सोलापूरकर म्हणतायत शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे काही नव्हतं, लाच देऊन शिवाजी महाराज या वेढ्यातून सुटलेले आहेत. शत्रूच्या गोठात शिरून त्याचे काही दुवे कच्चे करण्याचं काम नजराने देऊन शिवरायांनी नक्कीच केलेलं आहे. त्यांनी सही शिक्क्याची अधिकृत पत्रंसुद्धा घेतलीत, पण ती कुणासाठी? आपल्या सोबतच्या मावळ्यांना परत जाण्यासाठी सही शिक्क्याची पत्र त्यांनी घेतली. पण परवाना घेऊन जर महाराज आले असते तर त्यांना 40 दिवस यायला लागले नसे आणि शंभूराजांना दुसरीकडे ठेवून पुढं 50 दिवस परत वेळ द्यावा लागला नसता. सोलापूरकरांना हे माहिती आहे. पण बहुजन समाजातल्या दैवतांना कमी लेखलं की ब्राह्मण्यवादी आपल्याला उचलून धरतात आणि आपल्याला पुरस्कार देतात. हा यापूर्वीचा अनुभव असल्यामुळे सोलापूरकर असं बोलत आहे. जेम्स लेनच्या तोंडून शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला फडणीसांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. संत तुकारामांची बदनामी करणारे गृहस्थ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. सोलापूरकरांना नावं ठेवताना एक लक्षात घ्यायला पाहिजे, ही ताकद त्याला आलेली आहे ही फडणीसांच्यामुळं. RSSच्या राजवटीत आलेली ताकद आहे. RSSला कुठून ताकद आली? त्याला आली ED CBIला घाबरून ब्राह्मण्यवाद्यांच्या गोठात शिरलेल्या मराठा समाजातील, बहुजन समाजातील भ्रष्ट राजकारण्यांच्यामुळे. महाराष्ट्रभर सोलापूरच्या चित्रावरती लोकांनी लाथा घातल्या, चप्पल आणली, पण त्याला बळकट करणाऱ्या बहुजन समाजातल्या नेत्यांचं काय? त्यांना रिकामं सोडून केवळ सोलापूरकरला हाणून काही उपयोग नाही. ब्राह्मण्यवाद्याशी लढा सोपा नाही, पण तो लढला तर पाहिजेच.